वैशाख महिन्यात देव विष्णूची पूजा केल्याने व्यक्तीला शुभ फळे मिळतात. वैशाख महिना धर्म आणि करुणेचा प्रतीक मानला जातो. असे मानले जाते की भगवान परशुराम आणि गौतम बुद्ध यांचा जन्म याच महिन्यात झाला होता. या संपूर्ण महिन्यात वैशाख महिन्याची महाकथा वाचल्याने श्री विष्णूचे आशीर्वाद प्राप्त होतात. आता वैशाख महिन्याची गोष्ट मी सांगत आहे. सूतजी म्हणतात, महात्मा नारदांचे शब्द ऐकून राजा अंबरीश आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, महामुनी, मार्गशीर्ष म्हणजे अगहन इत्यादी पवित्र महिन्याला बाजूला ठेवून तुम्ही फक्त वैशाख महिन्याचीच इतकी स्तुती का करता? तुम्ही त्याला सर्व महिन्यात सर्वोत्तम का म्हणता? जर माधव महिना हा भगवान लक्ष्मीपतींना सर्वोत्तम आणि सर्वात प्रिय असेल तर त्यावेळी स्नान करण्याची पद्धत काय आहे? वैशाख महिन्यात कोणते दान करावे, कोणते तप करावे आणि कोणत्या देवतेची पूजा करावी? हे दयाळू, त्यावेळी कराव्याच्या पुण्यकर्माबद्दल मला सांगा. सद्गुरूच्या मुखातून शिकवण मिळणे दुर्मिळ आहे. सर्वोत्तम ठिकाण आणि वेळ शोधणे खूप कठीण आहे. राज्यप्राप्ती इत्यादी इतर कोणत्याही भावना तुमच्याशी झालेल्या या भेटीत शीतलता आपल्या हृदयाला देत नाही. नारदजी म्हणाले, राजा ऐका, मी तुम्हाला जगाच्या कल्याणासाठी माधव महिन्याची पद्धत सांगतो. पूर्वी भगवान ब्रह्मदेवानी सांगितल्याप्रमाणे पहिले म्हणजे भारतात जन्माला येणे दुर्मिळ आहे. त्याहून ही दुर्मिळ गोष्ट म्हणजे तिथे मानवी रूपात जन्म घेणे. माणूस असूनही स्वतःच्या धर्माचे पालन करण्याची प्रवृत्ती असणे आणखी कठीण आहे. त्याहून ही दुर्मिळ म्हणजे देव वासुदेवांप्रती भक्ती असणे आणि जरी ती असली तरी माधव महिन्यात स्नान इत्यादी करण्याची संधी मिळणे अतिशय कठीण आहे. हे राजेंद्र, त्यांनी वैशाख महिन्यात योग्यविधी करून मधु राक्षसाचा वध करणाऱ्या भगवान लक्ष्मीपतीची पूजा केली. त्यांना त्याचा जन्माचे फळ मिळाले. बरं, अशी कोणती दुर्मिळ गोष्ट आहे जी वैशाख महिन्यात स्नान करून आणि योग्य पद्धतीने परमेश्वराची पूजा करून मिळू शकत नाही? ज्यांनी दान, हवन, जप केले नाही, पवित्र ठिकाणी आपले जीवन अर्पण केले नाही आणि सर्व पापांचा नाश करणाऱ्या भगवान नारायणाचे ध्यान केले नाही, त्याचा जन्म या जगात व्यर्थ गेला असे मानले पाहिजे. जो माणूस संपत्ती असूनही कंजूष असतो आणि दान न करता मरतो, त्याची संपत्ती निरुपयोगी आहे. हे राजन, चांगल्या कुटुंबात जन्म, चांगली मृत्यू, सर्वोत्तम भोग, आनंद, नेहमी दान करण्यातील मोठा आनंद, दानधर्म आणि मोठा संयम हे सर्व भगवान श्री विष्णूच्या कृपेनेच प्राप्त होतात. भगवान नारायणाच्या कृपेनेच इच्छित सिद्धी प्राप्त होतात. जो मनुष्य कार्तिक, माघ आणि वैशाख महिन्यात स्नान करतो तो माधवाला आवडतो आणि एका विशेष विधीनुसार भक्तीने मधुहंत लक्ष्मीपती दामोदर यांची पूजा करतो आणि आपल्या क्षमतेनुसार दान देतो, तो मनुष्य या संसारातील सुखांचा आनंद घेतल्यानंतर शेवटी श्रीहरीचे पद प्राप्त करतो. राजन, ज्याप्रमाणे सूर्योदयाबरोबर अंधार नष्ट होतो, त्याचप्रमाणे वैशाख महिन्यात सकाळी स्नान केल्याने अनेक जन्मांपासून जमा झालेले पाप नष्ट होतात. ब्रह्माजीने मला हे सांगितले होते. श्री विष्णूने माधव महिन्याचा महिमा विशेषपणे सांगितला आहे. म्हणून या महिन्याच्या आगमनाने मानवांना शुद्ध करणाऱ्या पवित्र पाण्याने भरलेल्या गंगा तीर्थ, नर्मदा तीर्थ, यमुना तीर्थ किंवा सरस्वती तीर्थ येथे सूर्योदयापूर्वी स्नान करून भगवान मुकुंदाची पूजा करावी. या तपश्चर्येचे फळ उपभोगल्यानंतर व्यक्तीला शाश्वत स्वर्गाची प्राप्ती होते. भगवान श्री नारायण सर्व आजारापासून मुक्त आहे. त्या गोविंद देवाची पूजा केल्याने तुम्हाला देवाचे स्थान मिळेल. राजन, देव लक्ष्मीपती पापांचा नाश करणारे आहे. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी त्यांना नमस्कार करून या व्रताची सुरुवात करावी. व्रत करणाऱ्या व्यक्तीने नियमांचे पालन करावे. आपल्या क्षमतेनुसार काही दान करावे, हविष्य भोजन करावे, जमिनीवरती झोपावे, ब्रह्मचर्य व्रतात दृढ राहावे आणि हृदयात देव श्री नारायणाचे ध्यान करत असताना कृच्छा इत्यादी तपस्या करून आपले शरीर कोरडे करावे. अशा प्रकारे नियमांचे पालन करून वैशाखाची पौर्णिमा आल्यावर त्या दिवशी मध आणि तीळ इत्यादीचे दान करावे.
सर्वोत्तम ब्राह्मणांना भक्तीने खाऊ घालावे, त्यांना दक्षिणासह दान म्हणून गाय द्यावी आणि वैशाख स्नानाच्या व्रतात जी काही चूक झाली असेल त्याची भरपाई करण्यासाठी ब्राह्मणांना प्रार्थना पण करावी. भूपाळ, ज्याप्रमाणे देवी लक्ष्मी जगदीश्वर माधव यांची प्रिय आहे, त्याचप्रमाणे माधव महिना मधुसूदन यांनाही खूप प्रिय आहे. अशा प्रकारे वरील नियमांचे पालन करून 12 वर्षे वैशाखात स्नान करा आणि शेवटी मधुसूदनाला प्रसन्न करण्यासाठी तुमच्या क्षमतेनुसार व्रत करा. हे अंबरीश, मी पूर्वी ब्रह्माजीकडून जे काही ऐकले होते ते मी तुम्हाला वैशाख महिन्याचे महत्त्व सांगितले आहे. अंबरीशने विचारले, ऋषी, आंघोळीसाठी खूप कमी प्रयत्न करावे लागतात, तरीही त्याचे परिणाम खूप दुर्मिळ असतात. मी यावर विश्वास का ठेवत नाही? मी का आकर्षित होत नाही? नारदजी म्हणाले, हे राजन, तुमची शंका बरोबर आहे. थोडे कष्ट करून मोठे परिणाम मिळवणे अशक्य वाटते, पण त्यावर विश्वास ठेवा, कारण ब्रह्माजींनी तेच सांगितले आहे. धर्माची हालचाल सूक्ष्म आहे, महापुरुषांनाही ते समजणे कठीण आहे. श्रीहरीची शक्ती अकल्पनीय आहे. त्याचा कलाकृतीमुळे विद्वान लोकही मोहित होतात. विश्वामित्र इत्यादी क्षत्रिय होते, परंतु धर्माचे व्यापक पालन केल्यामुळे त्यांना ब्राह्मणत्व प्राप्त झाले. म्हणून धर्माची हालचाल अतिशय सूक्ष्म आहे. हे भूपाळ, तुम्ही ऐकले असेलच की पत्नीला सोडून दिल्यानंतर अजामिळ नेहमीच पापाचा मार्ग अवलंबत असे. तथापि मृत्यूच्या वेळी त्यांनी आपल्या मुलावरील प्रेमापोटी त्याला नारायण नारायण असे संबोधले. आपल्या मुलाचा विचार करून त्यांनी नारायण हे नाव धारण केले, परंतु केवळ यामुळेच त्यांना एक अत्यंत दुर्मिळ पद प्राप्त झाले. त्याप्रमाणे अग्नीला अनिच्छेने स्पर्श केला तरी तो शरीर जाळून टाकतो, त्याचप्रमाणे जर इतर कोणत्याही कारणासाठी श्री गोविंदाचे नाव घेतले तर ते सर्व पापांना जाळून टाकते. अनिच्छयापि दहती स्पृष्टो हुतवहो यथा तथा दहती गोविंद नाम व्याजद पीडितम. सजीव प्राणी विचित्र असतात, त्यांच्या भावना विचित्र असतात, त्यांच्या कृती विचित्र असतात आणि त्यांच्या कृतीच्या शक्ती देखील विचित्र असतात. ज्या कर्माचे महान फळ शास्त्रांमध्ये सांगितले आहे ते कर्म महान असतात. मग ते कमी प्रयत्नाने साध्य करता येते किंवा जास्त प्रयत्नाने. सर्वात मोठ्या गोष्टी देखील छोट्या छोट्या गोष्टीमुळे नष्ट होताना दिसतात. एका छोट्याशा ठिणगीने मोठ्या प्रमाणात पेढ्या नष्ट होतात. जे श्रीकृष्णाचे भक्त आहे त्यांचे अजाणतेपणे केलेले अपराध इत्यादी भयंकर पापे देखील नष्ट होतात. धाडसी जर एखाद्या विद्वान माणसाने ज्याच्या हृदयात भगवान विष्णूची भक्ती आहे एक छोटेसे पुण्यकर्म केले तर त्याचे शाश्वत फळ मिळते. म्हणून माधवामध्ये भक्तीने माधवची पूजा केल्याने व्यक्तीला त्यांचा सर्व इच्छित इच्छा पूर्ण होतात, यात शंका नसावी. जरी ते सर्वात लहान कृत्य असले तरी जर ते विहित पद्धतीने केले तर ते सर्वात मोठ्या पापांचाही नाश करते आणि सत्कर्मे वाढू लागतात. राजा, भावना आणि भक्ती या दोन्हीही ज्याच्या विपुलतेमुळे अधिक चांगले परिणाम मिळतात. धर्माची हालचाल सूक्ष्म आहे, ते अनेक प्रकारे ओळखले जाते. महाराज, ज्याच्या मनात भावना नाही आणि ज्याच्या मनात देवाबद्दल चांगली भावना आणि भक्ती नाही, तो जरी चांगल्या देशात आणि काळात गेला आणि गंगेच्या पवित्र पाण्यात स्नान करत राहिला आणि आयुष्यभर दान करीत राहिला तरी कधीही शुद्ध होऊ शकत नाही, हे माझे मत आहे. म्हणून शुद्ध मनाच्या पुरुषाचे गुणवर्णन करण्याची शक्ती माझ्यात नाही. जो आपल्या हृदयाच्या कमळात शुद्ध विचार स्थापित करून वैशाख महिन्यात सकाळी स्नान करतो आणि भगवान लक्ष्मीपतीचे भक्तीने पूजा करतो. म्हणून भूपाळ, वैशाख महिन्याच्या फळावर विश्वास ठेवावा. एक छोटेसे चांगले काम ही शेकडो पापकर्मांचा नाश करू शकते. ज्याप्रमाणे हरिनामाच्या भयाने सर्व राशींचे पाप नष्ट होतात, त्याचप्रमाणे सूर्य मेष राशीत असताना सकाळी स्नान करून तीर्थयात्रेचे देवाची स्तुती केल्याने देखील सर्व पापे नष्ट होतात.
यथा हरेरनाभ्यन भूपनाश्यन्ति सर्वे दुहितस्य वृन्दाः नूनं रवुमेष गते विभाते स्नानेन तीर्थे च हरिस्तवेन। ज्याप्रमाणे गरुडाच्या तेजापासून सापळून जातात, त्याचप्रमाणे वैशाख महिन्यात सकाळी स्नान केल्याने पापे पळून जातात, ही एक निश्चित गोष्ट आहे। जो व्यक्ती सूर्यमेष राशीत असताना गंगा किंवा नर्मदेच्या पाण्यात स्नान करतो आणि दिवसातून एकदा, दोनदा किंवा तीनदा भक्तिभावाने पाप प्रशमन नावाचे स्तोत्र पठण करतो, तो सर्व पापांपासून मुक्त होतो आणि परमपद प्राप्त करतो। अंबरीश, अशा प्रकारे मी तुला वैशाख स्नानाचे संपूर्ण महत्त्व थोडक्यात सांगितले आहे। तुम्हाला आणि काय ऐकायचे आहे? अशी ही वैशाख महात्म्याची कथा संपूर्ण झाली। सर्वांना देवाची कृपा प्राप्त व्हावी। ओ विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः।